प्रकरण 5. उष्णता. यापूर्वी आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली. आता आपण बघूया अप्रकट उष्मा. एका काचेच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे घ्या. तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल असा ठेवून तापमापीनं बर्फाचं तापमान मोजा. बर्फाचं भांड तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्या आणि प्रत्येकी 1 मिनिटाच्या अंतराने तापमानाची नोंद करा. उष्णता देणं चालू असताना बर्फ हळूहळू वितळू लागेल. बर्फ वितळत असताना बर्फ आणि पाणी यांचं मिश्रण ढवळत राहा. पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणं चालू ठेवा आणि तापमानात होणारा बदल आणि वेळ म्हणजेच काल यांचा संबंध दर्शवणारा आलेख काढा. जोपर्यंत बर्फाच्या सगळ्या तुकड्यांचं पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचं तापमान 0°C एवढंच राहील आणि पूर्ण बर्फाचं पाणी झाल्यानंतरही उष्णता देणं जर चालू ठेवलं तर पाण्याचं तापमान वाढायला लागेल आणि ते 100°C पर्यंत जाईल. या तापमानाला पाण्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागतं. सर्व पाण्याचं वाफेत रूपांतर होताना तापमान स्थिर राहतं. तापमानात होणारा बदल आणि त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शवणारा आलेख याप्रमाणे आहे. इथं आपल्याला दिसतंय की रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचं पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. बर्फाला उष्णता दिली की बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C वितळून त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचं शोषण करतो. हे उष्णतेचं शोषण बर्फाचं पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहतं. या दरम्यान मिश्रणाचं तापमान स्थिर असतं आणि या स्थिर तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. स्थितीमध्ये बदल होत असताना बर्फ हा उष्णतेचं शोषण करतो पण त्याच्या तापमानात वाढ होत नाही. मग या शोषलेल्या उष्णतेचा उपयोग कुठे होतो? तर याचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचं द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. स्थायूचं द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. म्हणजेच एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. बर्फाचं पाण्यात पूर्ण रूपांतर झालं की मग पाण्याचं तापमान वाढायला लागतं आणि ते 100°C पर्यंत वाढतं. रेख BC आपल्याला पाण्याच्या तापमानातील 0° ते 100°C ही वाढ दाखवतो आणि मग मात्र उष्णता दिली तरीही पाण्याचं तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सगळी उष्णता या द्रवातील रेणूचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचं वायुरूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. द्रवाचं रूपांतर वायूत होत असताना जी उष्णता शोषली जाते त्याच्यामुळे तापमानात वाढ होत नाही. या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात. म्हणजेच एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. जसं वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगळे असतात तसंच वेगवेगळ्या पदार्थांचे उत्कलनांक सुद्धा वेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर द्रवणांक, उत्कलनांक आणि विशिष्ट अप्रकट उष्मा बदलतात. यानंतर पुनर्हिमायन. बर्फाचा गोळा करताना तुम्ही बघितलंय. बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनवला जातो. हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो? तर एक प्रयोग करूया. बर्फाच्या 2 खड्यांचे पृष्ठभाग एकमेकांवर दाबून धरा. काही वेळ निरीक्षण करा. आता बर्फाच्या खड्यांवरील दाब हळूहळू कमी करत पूर्णपणे काढून टाका. काय घडतं? तर जेव्हा बर्फाचे 2 खडे एकमेकांवर दाबून धरले तेव्हा त्यांच्या पृष्ठभागावरील दाब वाढतो. त्यामुळे बर्फाचा द्रवणांक कमी होतो.
पृष्ठभागावरचा बर्फ वितळतो आणि तिथं पाण्याचा थर निर्माण होतो. काही वेळांनी दाब सोडून दिला की द्रवणांक वाढतो आणि पाण्याचा थर पुन्हा गोठतो. पण यात काय होतं तर दोन्ही तुकडे सांधले जाऊन एकमेकांना घट्ट चिकटतात. दाबामुळे बर्फाचं वितळणं आणि दाब काढून घेतल्यावर पुन्हा त्याचा बर्फ होणं या प्रक्रियेला पुनर्हिमायन असं म्हणतात. यानंतर पाण्याचं असंगत आचरण. तुम्हाला माहितीये की द्रव तापवला की त्याचं प्रसरण होतं, थंड केला की आकुंचन होतं. परंतु पाणी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक आचरण दाखवतं. 0°C तापमानाचं पाणी तापवलं की 4° तापमान होईपर्यंत त्याचं प्रसरण होण्याच्या ऐवजी आकुंचन होतं. 4°C पाण्याचं आकारमान सगळ्यात कमी असतं. 4° पुढं तापमान वाढवलं की पाण्याचं आकारमान वाढत जातं. म्हणून 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणाला पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतात. जर 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याला 0°C पासून उष्णता दिली आणि तापमान आणि आकारमान यांच्या नोंदी घेऊन जर आलेख काढला तर तो असा वक्र आलेख दिसतो. यावरून आपल्याला समजतं की 4°C ला पाण्याचं आकारमान सर्वात कमी आणि घनता सर्वात जास्त असते. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या साहाय्याने करता येतो. होपच्या उपकरणात धातूच्या उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांड जोडलेलं असतं. उभट नळकांड्याला पसरट भांड्याच्या वर आणि खाली तापमापी जोडायची सोय असते. उभट नळकांड्यात पाणी भरलं जातं तर पसरट भांड्यात बर्फ आणि मीठ यांचं गोठण मिश्रण भरतात. दर 30 सेकंदानंतर T1 आणि T2 तापमापीने दाखवलेल्या तापमानांची नोंद केली जाते. तापमान y अक्षावर आणि वेळ x अक्षावर घेऊन आलेख काढला जातो. आलेखावरून काय समजतं तर प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात. नंतर मात्र खालची तापमापी T1 हिचं तापमान जलद गतीने कमी होत जातं आणि T2चं तापमान तुलनेने हळूहळू कमी होतं. जसं तापमान 4°C जवळ पोचतं तसा T1 मध्ये बदल होण्याचा वेग कमी होतो तर T2 मध्ये बदल व्हायचा वेग वाढतो. यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4°C तापमान दाखवतात. यानंतर मात्र T2चं तापमान जलद गतीने कमी होतं. त्यामुळे वरची तापमापी T2 पहिल्यांदा 0°C तापमानाची नोंद करते आणि त्यानंतर खालची तापमापी 0°C तापमानाची नोंद करते. आलेखावरील दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू कमाल घनतेचं तापमान दर्शवतो. सुरुवातीला काय होतं तर नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होतं. यामुळे या पाण्याचं तापमान कमी होतं, आकारमान कमी होतं आणि घनता वाढते. परिणामी हे जास्त घनतेचं पाणी खाली जातं. यामुळे खालच्या भागातल्या पाण्याचं तापमान T1 सुरुवातीला जलद गतीने कमी होतं. नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4°C होतं तेव्हा पाण्याची घनता उच्चतम होते. मग नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान 4°C पेक्षा कमी झालं की मग ते प्रसरण पावायला लागतं, घनता कमी होते आणि म्हणून ते तळाकडे न जाता वरच्या भागाकडे जायला लागतं. मग आता वरच्या भागातील तापमापीतील म्हणजे T2 तापमान जलद गतीने कमी होतं आणि कमी होत होत ते 4°C पर्यंत येतं आणि 0°C पर्यंत कमी होत राहतं. पण तळाशी असणाऱ्या पाण्याचं तापमान 4°C वर काही काळ स्थिर राहतं, नंतर ते सुद्धा 0°C पर्यंत कमी होतं. यानंतर दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याचं सतत वाष्पीभवन होत असतं म्हणजे वातावरणात नेहमीच काही ना काही प्रमाणात बाष्प असतं. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता.
एका दिलेल्या तापमानाला दिलेल्या हवेच्या आकारमानात एक कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलं जातं. यापेक्षा जास्त बाष्प झालं तर त्या जादा बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानाला बाष्पाने संपृक्त आहे असं म्हणतात. तापमान कमी असेल तर हवा संपृक्त व्हायला कमी बाष्प लागतं आणि बाष्प सामावण्याच्या कमाल मर्यादेपेक्षा जर हवेमध्ये कमी बाष्प सामावला असेल तर ती हवा असंपृक्त हवा असं म्हणतात. एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली तर तिचं तापमान कमी करत नेलं तर तापमान कमी होताना ज्या तापमानाला हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. हवेतल्या पाण्याच्या वाफेचं प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या सहाय्याने मोजतात. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात आणि ती किलोग्रॅम प्रति मीटर घन मध्ये मोजतात. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानाला प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचं वस्तुमान आणि हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान यांचं गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता. यावरून शेकडा सापेक्ष आर्द्रता पण काढता येते. सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर हवा दमट आणि त्याहून कमी असेल तर हवा कोरडी असते. हिवाळ्याच्या काळामध्ये निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला बघितलाय की नाही तुम्ही? तर विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं संघनन होऊन ढग तयार होतात आणि जर सभोवतालच्या वातावरणातील हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो आणि खूप वेळ राहतो. मात्र सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर कधी कधी पांढरा पट्टा तयार होत पण नाही. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेनी संपृक्त होत जाते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात आणि हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असतं. यानंतर उष्णतेचं एकक कोणतं? तर उष्णता SI मापन पद्धतीत किलो कॅलरी आणि CGS मापन पद्धतीत कॅलरी या एककाने मोजतात. 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी. तर 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता. म्हणून 1 किलो कॅलरी बरोबर 10³ कॅलरी आणि 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. विशिष्ट उष्माधारकता. समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे आणि शिसे यांचे भरीव गोल घ्या आणि उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवा. काही वेळानंतर उकळत्या पाण्यातनं बाहेर काढा आणि लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेलाय याची नोंद करा. तिन्ही गोळ्यांचं तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढं म्हणजेच 100 अंश सेल्सिअस एवढं असेल. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल म्हणजेच मेणामध्ये जास्त खोलवर जाईल. या कृतीमध्ये आपल्याला लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जाताना दिसतो आणि शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जाताना दिसतो. याचा अर्थ तापमान सारख्या प्रमाणात वाढवण्यासाठी तीनही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. या गुणधर्माला विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता आहे. विशिष्ट उष्माधारकता C या चिन्हानं दाखवतात.
त्याचं एसआय मापन पद्धतीतलं एकक आहे किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस, तर सीजीएस मधील एकक आहे कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता C आणि पदार्थाचं वस्तुमान m असेल व पदार्थाचं तापमान डेल्टा टी अंश सेल्सिअस न वाढवलं तर त्या पदार्थांनी शोषून घेतलेली उष्णता या सूत्राने मिळते. पदार्थानं शोषून घेतलेली उष्णता बरोबर m गुणिले C गुणिले डेल्टा टी. इथं डेल्टा टी ही आहे तापमानातील वाढ. तसंच पदार्थांनी गमावलेली उष्णता पण याच सूत्राने मिळते m गुणिले C गुणिले डेल्टा टी. इथे डेल्टा टी ही तापमानातील घट आहे. उष्ण आणि थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाली तर उष्ण वस्तूचं तापमान कमी होतं आणि थंड वस्तूचं तापमान वाढतं. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं तापमान सारखं होत नाही तोपर्यंत तापमानातला हा बदल होतच राहतो. गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत जर असल्या, म्हणजेच जर दोनही वस्तूंची संहती वातावरणापासून वेगळी केली, संहतीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही, तर अशा स्थितीमध्ये आपल्याला जे तत्व मिळतं ते याप्रमाणे: उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वाला उष्णता विनिमयाचं तत्व म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचं मापन मिश्रण पद्धतीने करता येतं. यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग करतात. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला तर उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी आणि कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते. स्थायू पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी यांचं तापमान समान होईपर्यंत ही उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालूच राहते. म्हणून स्थायूने गमावलेली उष्णता Q बरोबर स्थायूचं वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. पाण्याने ग्रहण केलेली उष्णता Q1 बरोबर पाण्याचं वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता Q2 बरोबर कॅलरी मापीचं वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. म्हणून उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता Q बरोबर Q1 अधिक Q2.